लालबागचा राजा विरुद्ध परळचा राजा. नरे पार्कमध्ये रंगला मैत्रीपूर्ण सामना. कोण जिंकलं मॅच? कोण मॅन ऑफ द मॅच? कुणी जिंकलं 25,000 रुपयाचं रोख बक्षीस? लालबागचा राजा आणि परळचा राजा. लालबाग परळमधील ही दोन जगप्रसिद्ध गणपती मंडळं गेल्या रविवारी ही दोन्ही मंडळं एकमेकांना भिडली. निमित्त होतं दोन्ही मंडळामधील मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचं. गणेशोत्सव मंडळासाठी बोला लालबागच्या राजाचा गणपती बाप्पा. परळचा राजा मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच परळ चषक टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने सुधीर साळवींचा लालबागचा राजा संघ आणि अभिषेक परब यांचा परळचा राजा संघ यांच्यात 4 ओव्हरची मैत्रीपूर्ण मॅच खेळवण्यात आली. त्याच ट्रॉफीमध्ये आपण पाहिला गेलं तर परळचा राजा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक आकर्षक एक देखणी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमात. लालबाग परळच्या इतिहासात असा सामना पहिल्यांदाच होत असल्याने तो कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. लालबागचा राजा संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कॅप्टन सुधीर साळवी आणि शुभम जाधव या ओपनिंग जोडीनं शानदार फटकेबाजी करत 4 ओव्हरमध्ये नाबाद 57 धावा कुटल्या. शुभम जाधवने षटकारांची आतषबाजी करत 11 चेंडूत तडाखेबाद 34 धावा केल्या. बॉलला फेकलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्काबक्की. या विभागामध्ये पाहायला मिळत असते आणि संपूर्ण तर कॅप्टन सुधीर साळवींनी देखील एका उत्तुंग सिक्सरसह 14 धावा फटकावल्या. बाहेर हा फटका 25,000चा होता. परळचा राजा संघाला विजयासाठीचं 58 धावांचं आव्हान पेलता आलं नाही. 4 ओव्हरमध्ये जेमतेम 18 धावा त्यांना करता आल्या. लालबागचा राजा संघानं हा मैत्रीपूर्ण सामना सहज खिशात घातला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थातच जातोय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संघाचे शुभम जाधव यांना मात्र जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर खणखणीत षटकार ठोकल्याबद्दल सुधीर साळवी यांना राजू लांजव यांच्याकडून 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात आलं. रक्कम 25,000 रुपयांचं पारितोषिक इकडे मात्र सुपूर्द केलं जात आहे. खरं तर या सामन्यात हार जीत महत्वाची नव्हतीच, कारण लालबाग परळची मैत्रीची, नात्याची आणि आपुलकीची परंपरा जपण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरले होते. हे जे फोटो आहेत ना हे आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे आहेत. पहिला सामना झालाय 2 मंडळांचा. त्यामुळं अंतिम विजेता ठरलं ते लालबाग परळ.